इंगळी येथे 25व्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न। इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे शनिवार आणि रविवार दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी 25व्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9:30 वाजता संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली। या दिंडीत कुमार व कन्या विद्या मंदिर शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय डॉ. श्रीकांत पाटील गुणकी हे लाभले होते। संमेलनाचे उद्घाटक माननीय डॉ. शिवाजी शिंदे, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच विविध पुस्तकांचे प्रकाशन माननीय चित्रा दीक्षित, बॉलिवूड अभिनेत्री मुंबई यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले। संमेलन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे, अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग्लज हे होते। दुपारी प्राध्यापक अमरनाथ कांबळे, दीपक पवार, सुअनिता भोसले बर्गे, कथाकथन शांतीनाथ मांगले सर बलवडी व कॉम्रेड कवी सतीश लोखंडे बलवडी यांचं झालं। दुसऱ्या दिवशी कवी संमेलन अध्यक्ष सौ विमलाताई माळी, आधुनिक बहिणाबाई, अनगर तालुका मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। संमेलन विविध क्षेत्रात होणारे परिसंवाद, त्यामध्ये अमरनाथ दत्तू कांबळे अतिग्रे, दीपक पवार रुकडी, अनिता भोसले बर्गे सातारा हे शिक्षण आणि साहित्य एक अनुबंध याविषयी आपले विचार मांडले। रात्री 9 वाजता विविध गुणदर्शन हा कार्यक्रम सादर होणार आहे। रविवारी सकाळी 9:30 वाजता कवी संमेलन होणार असून यामध्ये विविध जिल्ह्यातून अनेक मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत। यावेळी रावसाहेब बाबूराव पाटील, माजी सरपंच इंगळी, जम्बूकुमार देसाई कवी, डॉ. मधुकर हजारे धाराशिव, कवी भाऊसो कांबळे ममदापूर, चित्रपट अभिनेते मान्य नथलियल शेलार धुमाळ काका कोल्हापूर, सौ वसुंधरा निकम सातारा, अशोक मोहिते बार्शी, विनायक पाटील बेळगाव, तसेच धाराशिव, रत्नागिरी, लातूर, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, बार्शी असे अनेक जिल्ह्यातून कवी कवयित्री सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांचा राष्ट्रीय साहित्य क्रांती, कलाक्रांती, राज्यस्तरीय साहित्य क्रांती, कलाक्रांती असे पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे पत्र कवी सरकारी इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे।